तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा अनिकेत. स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. आज आपल्याला जायचं होतं नाशिकला रोप आणण्यासाठी डाळिंबाचं. त्याच्या पहिला आपण आलोय शेतामध्ये आपली नांगर चालू होती. नांगर वगैरे झालाय आपला. मग त्याच्यानंतर आपण निघालोय नाशिकसाठी. मग आलो आपण पेट्रोल पंपावर डिझेल वगैरे टाकले. मग तिथून निघालो तर चला आपण मग आता आलोय आपण बिडकीन मध्ये आलोय. तर बिडकीन मध्ये भरपूर काही ट्रॅफिक, मोक्का ट्रॅफिक. त्यात पोलीसवाले एक ते बेजार करायला लागले. मग आता बघा पुलिसवाल्याची मजा. मग त्याच्यानंतर आपण इथून निघालो. मग आलो आपण पुढं गंगापूरला आलो. मग पुढं निघालो वैजापूरहून समृद्धी महामार्गाला तर न जाता मग डायरेक्ट आपण येवल्या मार्गे जाऊ, कारण की आपल्याला तिकडून जवळ पडतंय. मग आपण आलो येवल्यामध्ये. पण येवल्यामध्ये इतका जाम कम जास्त आम्ही 2 तास जाम मध्ये थांबलेलो. भलतं परेशान झालो तिथं. एक तर आता मी पाय आलो पुढं. मग बघाय किती लंबा जाम आहे. थोडं शॉर्टकट मध्ये दाखवतो मी फाडून डायरेक्ट सीधा आपलं सायदे फार्म्स ॲडव्हान्टेज प्लांटेस आलोय आपण इथं. आपल्याला कमी जास्त 5 वाजले द्यायला. त्याच्यानंतर आपण रोप वगैरे घेतलंय. नर्सरी बघितली. नर्सरी ती एकदम भारी आहे, पॉश आहे एकदम. मग रोप वगैरे लोड केला आपण गाडीमध्ये. निघालो आपण इथून निघालो आपण आता जाणार आहे समृद्धीला. मग इथून निघालो. तर मग आता आलोय आपण समृद्धीला आलोय. मग तिथून उतरलो आपण वैजापूर बशी उतरलो. मग आपल्याला लागली होती भूक. मग आपण चला म्हणलं आता सकाळपासून जेवलो नव्हतं, चला जेवण करून घेऊ. तिथं हॉटेलवर जेवण वगैरे झालंय आमचं. मग त्याच्यानंतर निघालो आम्ही पुढं आलो. मग गंगापूरमध्ये डबल वापस आलो. गंगापूर बिडकीन घरी यायला आपल्याला कमी जास्त 12 वाजले. मग आपण घरी आल्यानंतर गाडी अनलोड केली. मग आजच्यासाठी एवढंच. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.